महाराष्ट्रातलं सर्वात जुनं संस्थान हेच कुणा मराठा किंवा ब्राह्मणाचं नाही, ते महादेव कोळी समाजाचं. घराण्यातले एक संपतराव मोरे होते. बरं. तर ते गमतीनं म्हणायचे लोकांना, असं काही भांडणं बिंडणं झाले की मी अरे वाघ नाचवले तिथं माणसं काय. बऱ्याचदा दोन घराणी किंवा अण्णावं ईशान नोकळ्यातले असतात, पण तरी पण त्यांचे लग्न जमत नाही. तिथं काय नेमकं तर्क असतात किंवा हे काय बघितलं जातं नातेसंबंध जोडताना? ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले, दक्षिणेत घोरपडे, पटवर्धन, तंजावरचे भोसले, शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले हे वेरूळचे पाटील. त्यांची मुलं मालवजी आणि विठोजी कर्तृत्वानं निजामशाहीमध्ये मोठी झाली. कर्तृत्व या शब्दावर अंडरलाईन करायचं. उगाच आडनावापुढं आज सरदार जहागीरदार पाटील देशमुख लावणं हे फक्त लग्नपत्रिका आणि बॅनर पुरतच मर्यादित आहे. पुण्याच्या MIT कॉलेजमध्ये IT इंजिनियर झालेलं एक तरुण, पत्रकारितेचंही शिक्षण घेतलेलं आहे. पण या डिग्रीपेक्षा, नोकरीपेक्षाही त्याला इतिहासात जास्त रस आहे. इतिहास कशाचा? तर ऐतिहासिक वाड्यांचा, मराठा घराण्यांचा. आणि याची प्रेरणा कुठून मिळाली तर त्याच्याच घराण्यातील एक व्यक्ती त्र्यंबकजी डेंगळे होते, जे शेवटच्या पेशव्यांचे सरदार होते. तिथून त्याला ते करण्याची प्रेरणा मिळाली. अर्थात सुमित डेंगळे आपल्यासोबत आहे आणि कारण की पत्रकारितेच्या शिक्षणातला तो माझा सहकारी, त्यामुळे दिलखुलास गप्पा त्याच्याशी होतील. सुमित, खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र कट्ट्याच्या पॉडकास्टमध्ये तुझं. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर मला विचारायचं आहे, माझा पहिला अगोदरपासूनचा तुला हा प्रश्न होता की आजकाल पोरगी भेटाव म्हणून पुण्यात, मुंबई शहराच्या ठिकाणी येऊन नोकरीच्या मन नसताना नोकरीच्या फंद्यात पडतायत. अशा काळात ही नोकरी किंवा तू IT इंजिनियरचं शिक्षण घेतलं, हे सगळं सोडून हे इतिहासात कुठे शिरलंय, याचा काय संबंध आला, कसा संबंध आला? काय होतं, मी पुण्यात इथं कोथरूडला होतो MIT कॉलेजमध्ये आणि IT होती माझी ब्रँच. खरं म्हणजे IT ला इतके दिवस चांगले असताना, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन असताना प्लेसमेंट न घेणं आणि तो ITची ती दारं बंद करणं तसा बावळटपणा आहे एका अर्थी. पण माझे कल बदलले. माझं नाही त्या कोडिंग डिकोडिंगमध्ये मन रमलं आणि माझं पहिल्यापासून वाचन होतं. आणि काय झालं, आमच्या घराण्यातले, मगाशी तू जसं म्हणालास, माझं गाव नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातलं निमगाव जाळी. त्र्यंबकजी डेंगळे, इथं पुण्यात डेंगळे पुले बघ आपल्या महानगरपालिकेच्या इमारतीजवळ, तो त्यांच्या नावानं आहे. झेप ही मराठीतली प्रसिद्ध कादंबरी नासई नमतरांची त्यांच्यावर आहे. वाडा आहे. तर त्यांनी मराठीशाहीच्या शेवटच्या काळात फार मोठा संघर्ष इंग्रजांविरुद्ध केला. ते शेवटचे पेशव्यांचे सरदार आणि दिवाण होते, कारभारी. तर म्हणजे आणि माहिती काही नव्हती. म्हणजे दंतकथा, आख्यायिकावाजा काहीतरी गावातली लोक सांगतात तेवढंच फक्त आपल्याला माहित होतं. 4 ओळी वस्तुनिष्ठ त्यांच्याबद्दल सांगता येणार नाही. पण लोक क्रमिक पाठ्यपुस्तकात नावं दाखवायची, अरे हे बघ हे डेंगळ्यांचं नाव आहे. सगळे सरदार सरदार म्हणायचे शाळेमध्ये इकडे तिकडं, किंवा काय असं नाही. म्हणजे आपलं हे का म्हणतात सरदार, काय ही गावाला वेस आहे, विहीर बारवा मंदिरं आपल्या गावात आहेत, बाकीच्या गावात का नाही वाडे, असा तो प्रश्न पडायचा. आणि ते कुठेतरी पुण्याला आल्यावर ते सगळं वाचन म्हणा किंवा ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ साधनं काय असतात ती कळली. आणि ते इतिहासाची आवड म्हणण्यापेक्षा वेड, खाज लागली आणि ते सगळं सुरू झालं. मग मी लेखन वाचन सगळं चालू होतं. घरी आमचं बिझनेसची पार्श्वभूमी आहे, शेती आहे, त्याच्यामुळे असं काही नाही की नोकरीच करायला पाहिजे होतं. तर ते खरं आहे की मी म्हणजे काही दिवस व्यवसाय करू शकत होता. त्याच्यामुळे काही दिवस व्यवसाय बघितला, कोरोनाचा काळ आला आणि नंतर मग मी पुणे विद्यापीठातनं मास्टर्स केलं जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये. त्याच्यामुळं ग्रॅज्युएशन IT इंजिनिअरिंगमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये करतोय. तर घरचा बिझनेस सगळं, आमच्या वेगवेगळे बिझनेस आणि आवड इतिहासाची, असं सगळं ते डायव्हर्स आहे. आपला मासकॉमचा प्रोजेक्ट आपण सोबतच होतो अर्थात, आणि तोच प्रोजेक्ट तू परत पुस्तक रूपात मांडला, त्याची दुसरी आवृत्ती आता आली. त्या पुस्तकाविषयी थोडंसं सांग ना. त्र्यंबकजी डेंगळ्यांविषयी मी अभ्यास बराच केला, त्यांच्यावर बऱ्याचशा माध्यमातून लिहिलं, बोललो. माझं असं लक्षात आलं की अरे आपल्या आसपासच्या गावांमध्ये सुद्धा ना अशी बरीच घराणी आहेत, बरेच वाडे आहेत, त्यांचा इतिहास समोर आलेला नाही. आणि मराठ्यांचा इतिहासाचा अभ्यास फक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, पानिपतची लढाई, म्हणजे नुसतं मेनस्ट्रीम, म्हणजे हा गादीवर आला, तो गेला, ही लढाई झाली, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, त्या राज्यकर्त्याच्या बायका, त्यांची माहेरं ही होती, ह्याच्या पुरतच मर्यादित राहतो. ही मराठीशाही मुळात शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं. संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाईंनी ते वाचवलं.
शाहूंच्या काळात, पेशव्यांच्या काळात त्याचा विस्तार झाला. म्हणजे 18व्या शतकामध्ये 2/3 भारतावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मराठ्यांची सत्ता होती. बरोबर. आणि मग हे ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले, दक्षिणेत घोरपडे, पटवर्धन, तंजावरचे भोसले, अशी बरीचशी घराणी आहेत. त्यांच्याही पदरी घराणी होती जी संस्थानं म्हणून ही सगळी 1947 पर्यंत अस्तित्वात होती. तर म्हटलं हा एकंदर फार मोठा इतिहास आहे आणि या सगळ्यामध्ये योगदान असलेली फार घराणी आहेत आणि तो मराठ्यांचा इतिहास काय त्या अंगानं समोर आलेला नाही. मग सुरुवात आता आमच्या गावच्या आसपासचे वाडे आणि घराणी बघण्यापासून झाली की समजा मला कळलं की हा वाडा आहे तर तिकडं जायचं, तर त्यांच्याकडे बरंचसं काय काय निघायचं किंवा त्यांनाच त्यांचा इतिहास माहिती नसायचा. मला संदर्भ ग्रंथांची साधनांची माहिती झाली होती, मग पुण्यातून मी तो इतिहास द्यायचो आणि त्यांना मी इतिहास सांगायचो. किंवा बऱ्याचदा मला त्या बरेचसे संदर्भ यायचे आपल्या भागातले, अरे हे कोपरगाव जवळचे ह्या गावात एवढा मोठा सरदार होता. कोपरगाव तालुक्यात वारी नावाचं गाव, रायजी पाटील शिंदेचं गाव, ज्यानं 1784ला आग्रा किल्ला जिंकला, माहिती कुणाला नाही. भव्याच्या भव्य मोठा वाडा गोदावरी काठी उभा, त्याच्यातला रंगमहाल, सुंदर ती भित्तीचित्र, काय काय त्यांच्या नाही वेग अस्पष्ट अशी माहिती असते आपल्याला. कोणतरी होऊन गेला, ते रायाजी एखाद्याच्या तोंडी ते नाव येईल, पण वस्तुनिष्ठ काही माहिती नाही ना. दंतकथा, आख्यायिका, वाजा, ती पण गेल्या शतकातली काहीतरी थोडीशी अशी माहिती असते, तोडकी मोडकी. IQ माहिती तो काही इतिहास नाही ना, तर तो साधनांमध्ये असतो, तो आपण शोधला पाहिजे. आणि बरंचसं मिळायला लागलं. म्हणजे जेव्हा ती घराण्यांची संख्या 5-10 वर गेली, मला वाटलं हे पुस्तक होऊ शकतं याच्यावर चांगलं. मग मी म्हटलं आता पूर्ण नगर जिल्हा घेण्यापेक्षा उत्तर नगर जिल्हा मी घेतला. नगर जिल्ह्याचे 2 भाग मांडले जातात, उत्तर आणि दक्षिण. त्यातला उत्तर जो आहे, अकोले, संगमनेर, राहता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासे, हे 7 तालुके. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मला 30-35 पेक्षा जास्त मराठी शाहीतली घराणी मिळाली. अरे वा. हो, फक्त उत्तर नगर. हो. आणि त्याच्यावर हे 450-500 पानांचं जवळजवळ पुस्तक आलं, ज्याची सुरुवात होती मानकोजी दहातोंडेंपासून, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती, मार्गदर्शक, आणि शेवट होतं त्र्यंबकजी डेंगळे, जे दुसऱ्या बाजीराव पेशवे, शेवटच्या पेशव्यांचे कारभारी, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. अशी मधली टप्प्याटप्प्यानं क्रमक्रमानं प्रत्येक शासकाच्या काळातली अशी 30 पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण घराणी. नुसती सरदारच नाही, काही धार्मिक शास्त्री पंडित आहेत, आदिवासी समूहाचे नाईक आहेत, काही सावकार आहेत, अशी वेगवेगळ्या संत आहेत, अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली ती घराणी. ते नगरच्या अनुषंगानं केलं, पण तो मराठ्यांचंच आहे, कारण घराण्यांची, वाड्यांची संख्या फार आहे ना. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करायचा असला तर कुठल्या तरी भागातली, कुठल्या तरी शासकाच्या पदरची असा करायला लागेल. त्याच्यामुळे मी एक विशिष्ट भाग निवडला, पण अर्थात तो काही नगर पुरतच ते मर्यादित नाही. ती सरदार घराणी त्यांची गावं तिथली होती फक्त. त्याच्याकडे एक लोकल दृष्टीनं पण आपण बघायला नको. आणि मगाशी तू म्हणालास मास्टर्सला माझा थेसिस होता की उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती. आता तो जर्नलिझमच्या अंगानं असा होता की रिपोर्टिंग, आज त्या वाड्यांमध्ये काय, इतिहास तर आहे, पण पत्रकाराचं किंवा हे कल्चरल हिस्टॉरिकल जर्नलिस्टचं काम असतं की ते आज त्या इतिहासाच्या ज्या फाऊल खुणा आहेत त्यांच्याकडे बघणं, त्या कशा आहेत, त्याचे वेगवेगळे पैलू समोर आणणं, त्याच्याकडे आंतरविद्याशाखीय दृष्टीनं बघणं, आज त्याचं रिलिव्हन्स काय, आज ते वाडे काय आहेत, त्या वंशजांच्या मुलाखती, की त्याचं जतन आणि संवर्धन करायचं तर काय करायला लागेल, काय अडचणी येत आहेत, आज कशी परिस्थिती, आज 21व्या शतकात. तर त्या अंगाने ते इनडेप्थ रिपोर्टिंगच्या अंगानं तो प्रोजेक्ट गेला आणि पुढे त्याचा भरपूर मोठा विस्तार झाला. आणि माझं पुस्तक एक 6-7 महिन्यापूर्वी आलं. त्याचं संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते, पांडुरंग बलकवडेंच्या हस्ते पुण्यात त्याचं प्रकाशन झालं. आणि मला हा सांगायला आनंद होतो की 1,500 पेक्षा जास्त प्रती त्याच्या गेल्या आणि त्याला सध्या चांगला प्रतिसाद हा मिळतोय. त्याचा अभ्यास करताना फिरणं खूप झालं असेल आहे ना? हो. प्रवास का किती झाला नेमकं? फिरला म्हणजे नेमकं काय केलं तरी, कुठं कुठं गेला? 2000 किलोमीटरच्या वर तरी झाला असेल प्रवास माझा, फक्त याच्यासाठीचा? हो, याच्यासाठीचा. आणि जवळजवळ वर्ष माझं गेलं. वर्षभर एखाद दुसरं फ्रीलान्स जॉब सोडता मी पूर्ण वेळ काम केलं. हेच पूर्ण डोक्यात तेच. ह्या मागाशी जो भाग सांगितला मी, उत्तर नगर जिल्ह्यात फिरलो. पण आता जरी उत्तर नगर जिल्हा म्हटलं ना, आता आपण जे शहरातले त्यांना नेमकं कळत नाही गाव, म्हणजे त्यांना कात्रज म्हणजे एक शहरातल्या माणसांना गावाकडलं काही, म्हणजे माझी ती ग्रामीण पार्श्वभूमी होती. आता नगर जिल्हा म्हणजे 14-15 तालुके, 1000-1100 गाव आहेत ती. बरोबर. माझा महाराष्ट्रातला अर्धा जिल्हा आहे, त्याच्यावर एवढं मोठं पुस्तक आलंय. तर महाराष्ट्रात असे वाडे आणि घराणी किती असतील? या आडवाटेवरच्या गावांमध्ये कोणाची लेखणी गेली नाही, कोणाचा पॉडकास्ट गेला नाही, कॅमेरा गेला नाही, कुणीही अक्षरशः लिहिलेलं नाही. माझ्या पुस्तकातला मी नाही, लोकच म्हणतात की 75% कॉन्टेंट नवीन आहे. हे आम्ही नव्हतं असलेलं हे कुठं ह्या सरदारांचं. आता बऱ्याचदा काय होतं माहिती का, इतिहासात बरीचशी घराणी व्यक्ती येतात, पण त्यांचे उल्लेख ना अशा गावाच्या नावानिशी येत नाहीत. त्याच्यामुळे त्या मोठ्या मोठ्या सरदारांची वंशज नेमकी कुठे आहेत ना ते कळत नाही त्यांना पण माहिती. हा,
किंवा मग दुसरी गोष्ट अशी की अनेक ठिकाणी वाडे हुडे चांगली चांगली घराणी असतात, पण त्यांचा इतिहास समोर येत नाही, त्यांचा मूळ पुरुष कोण होता. अशी गडबड आहे सगळी. काही आठवणी आहेत का की तू त्यांच्या वंशजांना भेटला आणि त्यांनाच त्यांच्या पूर्वजांबद्दल काही माहिती नव्हती, तू नव्याने सांगितलं, तर काय त्यांचा प्रतिक्रिया आल्या? प्रतिक्रिया असे बरेचसे किस्से आहेत. मी प्रातिनिधिक एक सोनई नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यात, नेवासे तालुक्यात. तिथली शेटे मंडळी होती, त्यांना त्यांचा इतिहास काय फारसा माहिती नव्हता. मला इकडे वाचनात आलं की यशवंतराव होळकरांनी जेव्हा पेशव्यांशी आणि शिंद्यांशी वाकडं होतं तेव्हा 1802ला बऱ्याचशी नगर जिल्ह्यातली शिंद्यांच्या सरदारांची गावं लुटली. तर त्याच्यामध्ये तो मला उल्लेख मिळाला की सरदार बाणाजी शेटे हे सोनईचे होते. एक दिवस असं सहज आम्ही गेलो तिथं सोनईला. एक तर माहिती कोणाला नाही. गावात मी विचारलं, गावात वाडे आहेत का हो?" म्हटलं. "शेटेंचा वाडा आहे का?" एका बाईंना विचारलं. ते म्हणे, "हो, तुम्हाला कसं कळलं?" म्हटलं, "आम्हाला माहिती आहे, ते कुठं भेटतील शेटे." वाडे बघितले, मोठे वाडे. कारण गाव काय होतं, गावोगावी वाडे आहेत, पाटलांची, कुलकर्ण्यांची. पण सरदार घराण्यांची, जहागीरदारांची जे वाडे आहेत ते आकारानं मोठे असतात, ते लगेच कळतं. मग त्यांच्या घरी गेलो मी. तिथं त्यांना म्हटलं की असं असं आहे. पहिले तर लोक हे काय नेमकं करायला आले तेच कळत नाही. असं बरंच रेड पडते नेमकं का? काय करायचंय, हा. किंवा मग त्यांना मी म्हटलं असं असं सगळं आहे सगळं. त्यांना त्यांचा इतिहास सांगितला. बऱ्याच जणांना आम्ही त्यांचा इतिहास सांगितला. मग ते खुश झाले. मग ते म्हटले, "तुम्ही 2 मिनिटं थांबता का?" म्हटलं, "काय हो?" "मटण घेऊन आलो होतो मला." म्हटलं, "मटण राहू द्या." म्हटलं, "पोहे करा." मीच म्हटलं तो त्यांना पोहे करायला लावले त्यांना. आणि मग ते बराचसा इतिहास सांगितला. त्यांच्याकडे जे मोघम तोडकं मोडकं होतं ना, ते माझ्या कागदपत्र अस्सल समकालीन साधनांशी बरोबर मॅच झालं. ते म्हटले 2 वाडे होते, 2 एक समोर होता, एक पुढं होता. इथं बरोबर आहे, बाणाजी आणि कृष्णाजी 2 भाऊ शिंदेशाहीत होते. तुमचा कृष्णाजीचा वंश, तुमचा बाणाजीचा वंश. आणि ते आता बरंचसं तो समोर आला, पुस्तकात लिहिलं. मग त्यांना एक गेट टुगेदर आता घ्यायचं आहे. मला ते बोलवणार आहेत की सगळ्या त्या शेटेंचा. त्यांच्यातले बरेच घराणी अमेरिकेत कुठं कुठं गेलेत ते. आता ती मुळं आठवायला लागली त्यांना. 60-70च्या दशकात अमेरिकेत गेली. किंवा मला एकदा उल्लेख मिळाला की एक खरे म्हणून मोठे शास्त्री होते, पंडित. ते राहुरी तालुक्यात एक गाव आहे कुठंतरी, सोनई आणि वांबोरी दरम्यान. तिथं त्यांचं मोठं अन्नछत्र होतं. त्याला पेशव्यांनी मोठं एक इनाम बक्षीस पत्र म्हणून दिलं. मग आता ते खरे कोणत्या गावातले आहेत? मग मी त्या सोनई आणि वांबोरी दरम्यानच्या गावातल्या माझ्या सगळ्या कॉन्टॅक्टवाल्यांना फोन केला, खरे आहेत का खरे? तर एकानं मला सांगितलं राहुरीमध्ये खरे आहेत. मी गेलो त्यांच्या घरी राहुरीत. एकतर मोठं गाव राहुरी, सगळं शोधत शोधत. सकाळची वेळ. मग मी त्यांच्या इथं गेलो. ते म्हटले, "काय कुंडली बघायची आहे का?" म्हटलं, "नाही." आम्ही तुमची कुंडली सांगायला आलो." म्हटलं, "धोंडभट खरे अग्निहोत्री, त्यांचे वडील बाळंभट, तुम्हाला जमीन होती राहुरी तालुक्यात, अन्नछत्राला पेशव्यांनी दिलेलं. हे बघा माधवराव पेशव्यांचं पत्र." त्यांच्या सगळ्या पूर्वजांची नावं सांगितली. बापरे, ते सुद्धा चाट झाले. म्हणजे एवढं असे भरपूर अनुभव आम्हाला आलेत बरेचसे. तुला एक किस्सा आठवतो का ना माहित नाही. माझा राहत्यामध्ये एक मित्र होता आणि तू कुठेतरी कोणत्या तरी गाव म्हणजे राहत्यामध्येच गेला असशील कदाचित, आणि अचानक भेटला तो आणि परत ते खेडच्या अंगाने माझ्या गावाच्या नावाने निघालं. तर मग असं कुठं पण असं भटकत निघावं लागतंय. आणि वाड्यामध्ये तू नेमकं संशोधन करतो, म्हणजे मी एक सामान्य लोकांना प्रश्न पडतो त्या अंगाने विचारतोय की पडलेला आहे वाडा, नुसतं पुढचं प्रवेशद्वार राहिले, तर तिथं जाऊन नेमकं काय बघतो? का फक्त लोकांशी बोलणं, का वाड्यामध्ये काय त्याच्या खानाखुणा म्हणजे काय गावतं? आता कसं आहे, बरेचसे वाडे पडलेत. आता बऱ्याच जणांना वाटतं हे पडक्या दगड विटा ह्याच्यामध्ये काय आहे, पण तो वारसा आहे आणि तो आज जितका आहे ना तितका पुढच्या 10 वर्षांनी पण राहणार नाही. त्याच्यामुळे आजच त्याचं डॉक्युमेंटेशन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. खरं म्हणजे आपण काय सांगणार आहे, पुढच्या पिढीला काय देणार आहे? नाही, जेवढं राहिलं ते तरी. हा, जेवढं राहिलं तरी. काय त्या वाड्याची सध्याची रचना आहे, कसा असावा तो, वाड्याची सगळी निरीक्षणं पहिली गोष्ट नोंदवणं, आर्किटेक्चरच्या दृष्टीनं. आता वाडा आला म्हणजे घराणं आलं, त्या घराण्याची सध्याची जी वारस आहे त्यांच्याकडनं काही माहिती घेणं, जेवढं मोगम माहिती आहे तेवढं त्यांना. त्याच्यातून आम्हाला धागा मिळाला तर मग अस्सल सगळ्या संदर्भ ग्रंथातनं शोधायला आम्हाला सोपं होतं ना तो इतिहास. ते कोणाचे पदरी होते, त्यांना कोणकोणती गावं काय होती, काय तोडकं मोडकं. मी सगळ्या पुस्तकात तुम्ही बघितलं ना, या क्षेत्रभेटीन मुलाखती आहेत जवळजवळ 100, पण संदर्भ ग्रंथ तुम्ही पाहिले तर तेही 100 आहेत जवळजवळ. कारण इतिहास हा ह्या मौखिक माहिती म्हणजे इतिहास नाही ना शेवटी. मग त्यांच्याकडे काय वस्तू आहेत, शस्त्र, नाणी, अशी भरपूर आम्हाला काय काय अँटिक्विटीज, मूर्ती, काय काय कागदपत्र, बरंचसं काय काय आहे ते सगळं नोंदवणं. त्यांच्याकडच्या दंतकथा अख्खे काही इतिहास नाहीये, पण तो एक लोकसाहित्य म्हणून त्याला महत्व आहे, किंवा किस्से आहेत ते ऐकायला. माझ्या पुस्तकात असे किस्से पण बरेच आहेत.
नुसत्याच फॅक्ट्सचा मारा असणारा बोजड जसा आपल्याला इतिहास वाटतो सनावळे वगैरे, तसा अजिबात नाही. सध्या काय त्यांचे वारसदार करतायत, काय त्यांचं सामाजिक परिस्थिती काय आहे, राजकीय सोशल काय, ते सगळं त्यांचे नातेसंबंध कसे आहेत, चालीरीती आणि परंपरा कोणत्या त्यांनी टिकून ठेवल्या आहे, त्या घराण्याचं वेगळेपण नेमकं काय आहे, आज काय परिस्थिती आहे, मधल्या काळात काय स्थित्यंतर सगळी झाली, अशा बऱ्याचशा अंगांनी सगळी माहिती ती घराण्यांच्या हिशोबाने आता फलटणचा एक संदर्भ जास्त चर्चेत आलता, बातम्यांमध्ये होता. नाईक निंबाळकर, खरे नाईक निंबाळकर कोण, किंवा नाईक निंबाळकरांचा इतिहास या अंगाने होता. तर मग तेच की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी माहिती पाहायला मिळाली. तर फलटणचे जे नाईक निंबाळकर आहे यांचा शिवाजी महाराजांपासूनचा, किंवा मी तर कुठं ऐकलं की 700 वर्षापासूनचा त्यांचा पण इतिहास आहे. तर त्या घराण्याविषयी थोडंसं सांग ना. फलटणच्या नाईक निंबाळकर घराणं फार जुनं घराणं आहे. अर्थात ते शिवाजी महाराजांच्या फार पूर्वीचं आहे. बहामनशाहीच्या काळात 14व्या-15व्या शतकात किंवा नगरची निजामशाही, विजापूरच्या आदिलशाहीच्या काळात त्याचा उगम मानला जातो. म्हणजे मला असं त्याची नावं डायरेक्ट फॅक्ट्स माहिती नाही, पण त्यांचं मूळ आडनाव पवार आहे. अच्छा. हां, पवार. आणि ते निंबाळकर पडलं कारण फलटणजवळ निंबळक नावाचं गाव आहे, मूळ ते तिथलेत म्हणून निंबाळकर आडनाव पडलं. मुळात त्या घराण्याच्या शाखा बऱ्याच आहेत आता झाल्या. शिवाजी महाराजांचे आजोबा जे होते मालोजीराजे, त्यांच्या पत्नी दीपाबाई या निंबाळकरांच्या होत्या. आणि मालोजीराजे आधी निगरच्या निजामशाहीत निंबाळकरांच्या थ्रू किंवा निंबाळकरांच्या पदरी त्यांच्या सहाय्यानं त्यांच्याबरोबर होते. त्यानंतर शिवाजी महाराजांची पहिल्या पत्नी ज्या होत्या सईबाई, त्या पण फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्या होत्या. नाईक म्हणजे ती पदवी आहे बरं का. नाईक शब्दाचा अर्थ नायक शब्दापासून तो आलाय. नायक म्हणजे पुढारी, लीडर. लष्करातले जे कॅप्टन असायचे त्यांना नाईक म्हणायचे. नाईकाच्या वर सरदार, असं मोठी मोठी घराणी नाईक बिरुद लावतात. नाईक निंबाळकर, नाईक जेदे, नाईक बांदल, अशी बरीचशी घराणी आहेत. तर ते आहे नाईक निंबाळकर. आणि मग त्यांची जहागीर खरं म्हणजे खूप होती. म्हणजे त्या फलटणपासनं खाली पूर्वेला अगदी बार्शी, करमाळा तिथपर्यंत त्यांची जहागीर होती. म्हणजे आजचा सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग आणि सोलापूरचाही उत्तरेकडचा बराचसा भाग. त्याच्यामुळे त्यांच्या शाखा बऱ्याच झाल्या. पण फलटण, दहिगाव, भाळवणी, वैराग अशा काही शाखा ज्या मला माहिती आहेत, ज्या थेट त्या मूळ घराण्यातल्या आहे. भाळवणी पंढरपूर जवळची आहे. बऱ्याचदा ती शाखा लोकांना लक्षात येत नाही. राजाराम महाराजांच्या काळात हनुमंतराव निंबाळकर, हैबतराव निंबाळकर, ताराबाई राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांचे सरलष्कर होते, त्यांना किताब. आणि फार मोठं योगदान त्यांचं मराठीशाही वाचवण्यामध्ये, औरंगजेबाविरुद्ध संघर्ष करण्यामध्ये आहे. ते निंबाळकर घराणं. भाळवणीचं, वैरागचं जे वैराग पाणगाव म्हणून आहे बार्शी तालुक्यामध्ये, त्या घराण्याचा एक उल्लेख मिळतो की छत्रपतींच्या कन्या तिथे दर्याबाई साहेब दिलेल्या होत्या. सैराट मध्ये एक सीन जो करमाळ्यातल्या मंदिराचा जो दिलाय, असं म्हणतात की त्याच घराण्याने ते मंदिर बांधलेलं होतं. खरं आहे? हो, अगदी. म्हणजे ते त्यांच्या अखत्यारीत येत होतं म्हणून हो, ते बांधलं. एक शाखा अजून तिथं जामखेड तालुक्यामध्ये खरड्याला आहे. खरड्याचा किल्ला बघा निंबाळकरांचा आहे. तो आवाढ भव्य किल्ला आहे महाराष्ट्रातला. तिथं 1794 एक लढाई पण झाली. हो, त्यांनी बांधलेला आहे तो. आज खरड्याला तिथे निंबाळकरांची फॅमिली नाही आहेत वाटतं. त्या कोल्हापूरकर छत्रपतींच्या पदरी ते होतं. त्याच्यामुळं खर्डेकर निंबाळकर सगळे कोल्हापूरला आहेत. मी मध्ये खानदेशात पण होतो, तुला फोन केलेला मध्ये, मला त्यावेळेस पण माहिती पाहिजे होती. हो, मी माझ्या मते अंमळनेरला होतो. तर त्यावेळेस पण तुला एक फोन केला की तू डायरेक्ट सगळंच तिथलं काही सांगतो. कारण की मी पण पश्चिम महाराष्ट्रातला आहे, तू तिथला आहे, तर तिथला जास्त तुझा पण अभ्यास झाला. पण खानदेशामध्ये अशी कोणती घराणी होती, काही निवडक नावं सांगू शकशील का? तिथला काही इतिहास अशी मराठीशाहीशी संबंधित असा? खानदेश म्हणजे आजचे धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्हे. बरीचशी घराणी होती. खरं म्हणजे खानदेशामध्ये फारुकी घराण्याची एक जुनी राजवट होती मुस्लिम याच्या काळामध्ये. आता झालं असं मराठ्यांच्या काळामध्ये, जेव्हा दिल्लीच्या बादशाहानं चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा 1719ला मराठ्यांना दिल्या, त्यावेळेस त्याच्यामध्ये खानदेश पण होता. पण त्याच्या यादीपासून खानदेशांमध्ये मराठ्यांच्या स्वाऱ्या चालू झाल्या आणि घराणी बरीचशी होती. ती पश्चिम महाराष्ट्रातनं तिकडं गेलेली होती. म्हणजे पुणे, नगर, सातारा इकडली आहेत ती घराणी. बरेचसे भोसले पण तिकडे गेलेले आहेत ना? हो, नाही, कदम बांडे आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरखेडला कदम बांड्यांचं घराणं आहे. फार मोठं घराणं, छत्रपतींचे नातेवाईक, मोठं घराणं. राजाराम महाराजांच्या काळात अमृतराव कदम बांडे, कंठाजी कदम बांडे यांनी फार पराक्रम गाजवले. त्यांचं गाव मूळ पारनेर तालुक्यातलं अळकुटी आहे.
किंवा दौंड तालुक्यातलं वडगाव बांडेचे कदम आहेत म्हणून कदम बांडे वगैरे वगैरे, पण ते इकडलेच सगळे आहेत. मोठी गढी आहे तोरखेडला, राजर्षी शाहू महाराजांच्या नात पद्माराजे या तोरखेडला दिलेल्या होत्या. या व्यतिरिक्त शितोळे आहेत खानदेशामध्ये किंवा खानदेश मध्य प्रदेश बॉर्डरला शितोळे मंडळी बरीच आहेत. आता शितोळे मूळ पुण्याचे देशमुख, पण त्यांनी सरदारक्या केल्या राजाराम महाराज ताराबाईंच्या काळात किंवा नंतरच्या काळात. त्या मंडळींना बरचसा सरंजाम मिळाला आणि ती मंडळी तिकडे गेली. त्यानंतर एक पवारांचं एक घराणं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये भडगाव तालुक्यामध्ये नगरदेवळा म्हणून गाव आहे, तिथं पवार आहेत. ते मूळ सुप्याचे मूळ जे साबुसिंह पवार होते, ज्यांच्या पुढच्या शाखा धार देवासला गेल्या, संस्थानं ती होती, त्यांची एक महत्वाची शाखा म्हणजे नगरदेवळा. तिथंही गडी वाडा वगैरे खूप मोठा आहे. नगरदेवळेकर पवारांचं घराणं पण मोठं प्रसिद्ध आहे. त्यानंतर भोईटे घराणं आहे, ते मला गाव नाही आठवण, पण यावल वगैरे तालुक्यामध्ये भोईट्यांचं घराणं आहे. परत चाळीसगावजवळ आहेरराव, देशमुख, सूर्यवंशी, पवार, निंबोरा म्हणून गावे, अशी बरीचशी घराणी आहेत खानदेशात. तुझा याच्या अगोदरचा पण ज्यावेळेस अभ्यास पाहिला, पुस्तकात असू द्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातूनही तू ज्यावेळेस माहिती सांगितली त्यावेळेस घराण्यातले आत्ताचे जे वारसदार काय करतायत ह्या अंगाने सांगितलं. परिस्थिती पण बऱ्याच ठिकाणी खूप काही सुस्थितीत नाहीये. सिलिंग ॲक्टचा पण याच्यावर काही परिणाम झाला असेल, तर नेमकं काय, किती फरक पडला अगोदरची जी घराणी होती नंतर त्यांच्याकडून जी संपत्ती त्यांची कमी झाल्याच्या नंतर, तुला काय अनुभवातून पाहायला मिळालं? काय झालं माहितीये का, आता खरं सांगू, कोणत्याही घराण्याचं वैभव हे असं 3-4 पिढ्यांनंतर तसंच राहतं असं नाही. हे एक निरीक्षण म्हणा किंवा तो प्रारब्धाचा दैवाचा भाग, की सगळेच एका घराण्यातली मुलं सगळ्याच पिढ्या या कर्तृत्वावर निपजतील असं पण काही नाही. त्याच्यामुळं काळ फार बदलत असतो. जुनी घराणी मागं पडत चालतात आणि नवीन घराणी येतात. म्हणजे मराठेशाहीचा इतिहास जरी बघितला तरी शिवाजी महाराजांच्या काळातली घराणी ती 20-40 वर्षांनी बघितली तर नवी नवी इंट्रोड्यूस झालेली असतात. आता झालं असं की 1818ला पेशवाई संपली, पेशवाईच्या रूपातली मराठेशाही संपली. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या घराणी बरीचशी हे झाली. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान होतं, त्यातलं सातारा खालसा झालं 1848ला. नागपूर एक संस्थान होतं खरं म्हणजे, ते पण 1851ला खालसा झालं. कोल्हापूर त्यातल्या त्यात संस्थान होतं, म्हणजे कोल्हापूरकर आणि त्यांच्या सरदारांचं त्यातल्या त्यात परिस्थिती चांगली राहिली 1947 पर्यंत किंवा अजूनही. आता बाकी सरदार जहागीरदारांचं काय झालं की एकतर आता राज्य गेलं मराठ्यांचं, मध्यवर्ती सत्ता संपली. 1831-32ला इनाम कमिशन आलं आणि त्यांनी बरीचशी इनामं जहागीर इंग्रजांनी खालसा केला. मग त्याच्यात बऱ्याचशा जणांचं काय म्हणायचं आपण त्याला, अधोगतीला लागली मंडळी. आणि त्याच्यानंतर कुळ कायदे आले, सिलिंग ऍक्ट आला. सिलिंग ऍक्ट म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा, की एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जमीन एका माणसाच्या याच्यात मालकीची नाही राहू शकत. कुळ कायदे आले, कारण ह्या मंडळींच्या ज्या खासगी प्रॉपर्टीज होत्या हे मूळ तिथं कसणारा वर्ग वेगळा होता सामान्य. तो मराठा असेल, कुणबी असेल, माळी असेल, काही पण धनगर असेल काही, तर त्या मूळ मालकांकडे त्या जमिनी बऱ्याचशा गेल्या. त्याच्यामुळे बरंचसं ते वैभव गेलं. पण याच्याहून महत्वाची कारणं म्हणजे एक तर वंशविस्तार झाला. त्या सरदाराचा आज वंश किती आहेत, आज वाड्यामध्ये 100 हिस्से आहेत. एक खण्याचा 2 खण्याचे मध्ये भिंत टाकली, आता कुणीच राहत नाही, आता गेले गावात बंगल्यावर राहायला, अशा त्या सगळी परिस्थिती. आणि काही ठिकाणी असं वंशच नाही तर ते प्रॉपर्टी सगळ्या गेल्या सगळ्या असं दिसतं. आणि महत्वाचं अजून एक कारण म्हणजे विलासी वृत्ती, आयुष्य आरामात जगणं, राहणं, काम न करणं, अशा गोष्टी सगळ्या होतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली सरदार घराणी, पण जी इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले किंवा ग्वाल्हेरचे शिंदे, हे आणि ह्यांच्या पदरी जी घराणी होती ना, त्यांच्या परिस्थिती अजून चांगल्या आहेत बरं का. आपण ग्वाल्हेरला गेलो तर आता ज्योतिरादित्य शिंदे सगळ्यांना माहिती आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. आता त्यांचं म्हणजे किती प्रॉपर्टी ते किती मोठं आहे मी वेगळं सांगायची गरज नाही, जयविलास पॅलेस वगैरे. पण त्यांच्याही पण जे सरदार होते ना, त्यांच्याही प्रॉपर्टीज आणि ती मंडळी पण फार मोठी आहेत. त्यांनी महाराष्ट्र सोडलं ते तर हो, कारण 1947 पर्यंत ही संस्था नव्हती. म्हणजे आर्थिक परिस्थिती पण, रीतिरिवाज, परंपरा अजून या ठिकाणी कायम आहेत. महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर संस्थान होतं, त्यामुळे आपल्याला पण बाहेरची मराठींची संस्थान मोठी होती ना. म्हणजे ग्वाल्हेरचं उदाहरण, तिथं जे ग्वाल्हेर दरबारचे सरदार आहेत, सरदार शितोळे, सरदार इंगळे जंग बहादर, सरदार पाटणकर, सरदार आंग्रे, सरदार महाडिक, सरदार हत्तीवाले कदम, सरदार पाटणकर, मोठ्या मोठ्या पार्ट्या आहेत. बडोद्याला तुम्ही जर पाहिलं तर राजे शिर्के, खानविलकर, काळे देशमुख, माने, जगधने, असे बरेचसे. आता ते आमच्या मला जेवढे आडनाव वाटत, देवासला मध्य प्रदेशात पवारांचं संस्थान होतं, देवास सिनियर ज्युनियर, तिथे सरदार शितोळे आहेत, पाचुंदकर आहेत, घारगे आहेत.
अशी बरीचशी घराणी, जाधवराव आहेत, पिसाळ, भरपूर अशी घराणी ही इकडून तिकडे गेलेली आहेत. त्यांची परिस्थिती मात्र बऱ्याच जणांची अजून चांगली आहे. घराण्यांचाच विषय येतो तर, कारण की बऱ्याचदा हा गावगाड्याशी संबंधित जास्त विषय असतो आणि पाटील प्रत्येक गावामध्ये एक असतो. तर मला हे सांग की म्हणजे प्रत्येक गावातला पाटील म्हणजे एक मोठं घराण्याशी संबंधितच नाव असतं का? पाटील फक्त पाटलांच्यातच मुली देतात का? ह्याचा काय नेमका विषय असतो? कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं, मला पण वैयक्तिक माहीत नाही की पाटील म्हणजे प्रत्येक गावातलं एक मोठं घराणं किंवा पाटील फक्त पाटलांच्यातच मुली देतात, असं काय असतं का? नाही, पाटील हा गावचा वतनदार प्रमुख, की गावच्या सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बघणं आणि कर पण गोळा करणं, ते पाटलाचं काम. आता पाटील हे म्हणजे पद भरपूर पूर्वीच असं, अशोकाच्या काळामध्ये पट्टकील नावाचा कोणतरी अधिकारी होता, तेव्हापासून त्याचे रूट्स आपल्याला ते दिसतात. ते पाटील गावामध्ये जी बहुसंख्य मंडळी असतात त्यातल्या एका घराण्याला पाटीलकी गावची असते. त्यांनी ही कामं सगळी करायची. त्याच्या बदल्या सरकारकडनं त्यांना इनामी जमिनी वगैरे त्या स्वरूपात सगळं मिळतं. पण पाटीलकी एकाच घराण्यात असते का? असं सुद्धा नाही. बऱ्याचदा त्यांची परिस्थिती बदलली तर पाटीलक्या विकल्या जातात. पाटीलकी देशमुखी ही वतनं आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ती वतनं जी आहेत ना, ती वंश परंपरागत कायम असतात. सत्ता कोणती येऊ द्या. मला एक सांग, मी थोडं करतो तुला, की देशमुख काहींचं आडनाव असतं आणि काही जण देशमुख आडनाव समोर लावतात, तर हा काय विषय असतो नेमका? पाटलाच्या वर देशमुख. बरं. पाटील जसा गाव पातळीवरचा वतनदार प्रमुख, तसा परगणा पातळीवरचा वतनदार प्रमुख म्हणजे देशमुख. म्हणजे एक परगणा हा 20 गावांपासून तर 150-200 गावांपर्यंतच असतो बरं का परगणा. एक त्याच्यात एवढी गावं, तर एवढ्या पाटलांच्या वर एक देशमुख असतो. आणि सिमिलरली एक मला सांगू, पाटलाच्या असिस्टंट असतो कुलकर्णी. तर त्या कुलकर्ण्याच्या वर देशमुखाबरोबर देशपांडे. तो देशमुख जो असतो, तुम्ही त्या आडनावाचं म्हणालात, तर ही पाटील, देशमुख, सरदार, जहागीरदार, नाईक ह्या सगळ्या पदव्या आहेत. ही आडनाव नाही. आडनाव म्हणून नंतर आपण इंग्रज काळात घेतली. आता बहुतांशी सगळ्या महाराष्ट्रातल्या देशमुखांनी, माझ्या मते पुणे आणि सातारा जर सोडलं ना, तर देशमुख आडनाव घेतलेलं आहे. अच्छा. हो, बऱ्यापैकी. म्हणजे त्यांचं आडनाव आधीचं वेगळं. हो, पण मुख्य जे परगणे होते त्यांच्यात ती देशमुख मंडळी असायची, पण त्यांची आडनावं वेगळी आहेत ना. पुणे परगणा, त्याचे देशमुख म्हणजे शितोळे, सासवडचे देशमुख जगताप, संगमनेरचे देशमुख म्हस्के, सिन्नरचे देशमुख म्हणजे काळे, तुमच्या कर्जत तालुक्यातल्या राशींचे देशमुख पण काळे, नेवाशाचे निकम, किंवा इकडे आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यात वाईचे पिसाळ, जावळीचे किंवा जावळीचे मोरे, कराडजवळ मसूरचे देशमुख म्हणजे जगदाळे, बारामतीकडले काकडे. अच्छा. सुमित, देशमुखांच्या बद्दल तू जसं सांगितलंस, माझा तसा सविस्तर एक प्रश्न आहे बरं का मोठा, की बघ, सगळी जी घराणी आहेत ते आपला वंश कसा हे दाखवण्यासाठी राजपुतांशी संबंध जोडतात. तसा भोसले घराण्याचा संबंध सुद्धा राजपुतांशी येतो, तो लावला जातो, सांगितला जातो. पण बघ, नंतर मूळ पुरुष कोण? मराठ्यांमधला सगळ्यात महत्वाचा पुरुष, कर्तबगार पुरुष छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी नंतर राजपुतांना साथ घातलेली की बाबा तुम्ही मुघलांची चौकीदारी नका करू, त्यांच्या अखत्यारीत नका राहू, आपण सगळेजण एकत्र येऊन ह्या देशावर राज्य करू. एक प्रकारची ती साथ होती. पण ते काय तयार नाही झाले, त्यांनी मुघलांचीच चाकरी केली असं म्हणाले की नाही. मग एवढं असताना ज्या राजपुतांनी चाकरी स्वीकारली मुघलांची, पण मराठी शरण नाही गेले मुघलांना कधी, तर ते मराठी आता राजपुतांशी आमचा कसा संबंध, त्यामुळे आमचं घराणं कसं तिथल्याशी संबंध हे लावतात. तर ह्याबद्दल तुझं काय मत आहे? काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे उच्च कुलीनता दाखवण्यासाठी घराण्यांना आपण किती जुने आहोत हे दाखवायला लागतं. म्हणजे जो जुना तो जास्त उच्च कुलीन. म्हणजे आज आपण काय करतोय ते नाही, तुमचे वडील आजोबा ते काय करत होते याला फार महत्व आहे, किंवा त्याच्याही आधीचं कसं आपल्याला जुनं जास्त सापडेल. उच्च कुलीनता म्हणजे हे खरा असा शब्द उच्चारायला पण आपण ते जनरली त्या अंगानं तुम्ही मला सांगितलं की काय असतं. तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना, माझं एक मत आहे बरं का, शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले हे वेरूळचे पाटील, त्यांची मुलं मालवजी आणि विठोजी कर्तृत्वानं निजामशाहीमध्ये मोठी झाली. कर्तृत्व या शब्दावर अंडरलाईन करायचं. बाबाजी कोणत्या राजकीय याच्यामध्ये नव्हते, म्हणजे अजून तरी काही पुरावा मिळालेला नाही. मालोजी विठोजी शून्यात नवर आले. मालोजींचे पुत्र शहाजी शरीफजी, शहाजींनी कर्तृत्वानं तर अगदी सगळं एवढं मोठं हे केलं आणि नंतर शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं. आता माझं असं म्हणणं, त्या बाबाजींच्या आधीच्या पिढ्याचं जाणून घेऊन करायचं काय करायचंय,
त्यात आमच्या नाहक इतिहासकारांनी पण आणि पूर्वी आता त्यावेळेस ते महाराजांनाही याचा सामना करायला लागला की स्वतःचं कुळ त्यांना राजपुतांना दाखवायला लागलं. या चित्तोडगडचं सिसोदिया वंशातलं कोणतरी भोसाजी राणा दक्षिणे त्याला भोसाजीचं भोसले झाले आणि ते गागा भट्टांनी ते सगळं, आता ते खरं आहे खोटं आहे किंवा काय त्याबद्दल मी बोलणार नाही, पण मला असं म्हणणं आहे की इतिहास हा ना त्या घराण्याचा पुरुष ज्यांनी कर्तृत्व केलंय, जो सामान्यातनं वर आलाय, गाव सोडून कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडला, रक्ताचे वार झेलले, कर्तृत्व केलं, धडपड केली ना, तिथपासून इतिहास सुरू होतो. त्याच्यामुळे बाबाजींचा मुलगा मालोजी आणि विठोजी. आता मालोजींचं पुढे गेले. मालोजींना 2 पत्नी होत्या, एक उमाबाई आणि एक दीपाबाई. दीपाबाई नाईक निंबाळकरांच्या होत्या हे सगळ्यांना माहिती आहे. उमाबाई कुठल्या होत्या माहिती आहे का तुम्हाला? त्या उमाबाई साठे घराण्यातल्या होत्या असं उल्लेख आहे. आता हे साठे कुठले नाही माहिती कुणाला, प्रॉपर असं स्पेसिफिक कुणाला नाही माहिती. पण त्या काळच्या इतर घराण्याप्रमाणे नंतरच्या सोयरिकी बघितलं तर नाईक निंबाळकर, मोहिते, शिर्के, जाधवराव, गुजर, पालकर या सगळ्या घराण्याची गाठगे झालेले आपल्याला आढळतील. पण ते साठे, आता काही इतिहास संशोधक म्हणतात ते साठे पण रॉयल फॅमिली, पण ती मग ते उमाबाई पुढं का नाही आणली जात? ते साठे घराण्याचा तो नातेसंबंध सांगितला का नाही जात? कारण तेव्हा मालोजी एवढे मोठे सरदार नव्हते ना, ते वनंग पाळदेव निंबाळकरांच्या बरोबर होते. उत्कर्ष तिथून पुढे झालेला आहे ना घराण्याचा, तसा पाहता जेवढा इतिहास ज्ञात आहे आपल्याला. त्याच्यापासून मग ते सगळं म्हणजे पुढे त्याला मी जोडून तेच घेतो की एकदा घराणं पुढे गेलं कर्तृत्वानं की त्याचे नातेसंबंध सुधारतात. ही सगळी घराणी जी आहेत ना, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळातली, मग नंतर पेशवाईत काही घराणी आली, नंतरच्या काळात काही घराणी आली. ते जसं जसं पुढे जातो आपण तो प्रश्न आहे परत एकदा की आता परत एकदा मराठा समाजात आणि विशेष करून मला माहित नाही, बऱ्याच जणांना माहित नाही त्या अंगाने की नातेसंबंध जोडताना लग्न जमवताना 96 कुळी म्हणून बघितलं जातं. पण माझं एक निरीक्षण असं आलं की बऱ्याचदा 2 घराणी किंवा अण्णावं ही 96 कुळ्यातले असतात, पण तरी पण त्यांचे लग्न जमत नाही. तिथं काय नेमकं तर्क असतात किंवा हे काय बघितलं जातं नातेसंबंध जोडताना? काय असतं माहिती का, असं म्हणतात की मराठ्यांची 96 कुळं होती. कुळं म्हणजे मूळ आडनावं, मूळ कुळ, मग त्याचे 96 आडनाव आहेत ते. त्यातल्या आता मूळ आडनावं काहींची वेगळी, नंतर पडनामं बरीचशी आडनावं पडली. म्हणजे आता मराठ्यांमध्ये आता कोल्हे, लांडगे अशी जी आडनावं आहेत, ही मांजरे, ही म्हणजे जनावरांच्या नावावरून, किंवा बाकी अशी गमतीशीर बरीचशी आडनावं आहेत मराठ्यांमध्ये, तर ती मूळ आडनावं त्यांची नाही आहेत, ती मूळ आडनावं वेगळी आहेत. मग प्रत्येकाला माहित असतं की आपलं जरी आज आडनाव असं अमकं तमकं असतं, तरी मूळ आडनाव आपलं काहीतरी चव्हाण आहे, साळुंके आहे, ती मूळ 96 आडनाव आहे. आणि त्यांचा राजपुतांशी संबंध तुमच्या मागच्या प्रश्नाला मी जोडून देतो की ती 96 कुळं राजपुतांमध्ये 36 कुळं मांडली जातात त्याच्यापासून झालेली आहेत. मराठ्यांची आणि राजपुतांची आडनावं बऱ्यापैकी साधर्म्य आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं राजपूतच क्षत्रिय आहेत असं काही नाही ना. मराठीही हा गोदावरी, भीमा, कृष्णेच्या काठी राहणारे हे दख्खनातले क्षत्रियच आहेत. फक्त काय झालं माहिती का, अगेन राजपूतांनी राज्य फार लवकर मिळवलं, त्यांची तलवार लवकर गाजली ना. 12व्या-13व्या शतकातच राजपूत मंडळी पुढे आली. जो जुना असतो तो जास्त उच्चकुलीन समजतं ना, मी मागाशी म्हणतो त्याप्रमाणे मराठी नंतर आले, मराठ्यांची तलवार ही नंतर सगळी दिसायला लागली, त्याच्यामुळे ते गोष्टी झाल्या. आणि मराठ्यांची आणि राजपूतांची कुळं आडनावं सारखी, उदाहरणार्थ चौहान, चव्हाण, गहाडवाल, गायकवाड, परमार, पवार, मौर्य, मोरे, निकुंभ, निकम अशी खूप आहेत. त्याला काय संदर्भाची काय गरज आहे? हातच्या कंकणाला आरसा कशाला? सरळ आपल्याला दिसतंय ना ती आडनावं. सोलंकी म्हणजे साळुंके, ती सगळी मराठी आणि राजपूत हे एकच आहेत. आता वैयक्तिक पण प्रश्न आहे आणि तू अभ्यास करतोय त्या अंगाने पण, ही जी वतनी सरंजामी ही जी एक मानसिकता असती ती अजून पण तुला दिसते का? तू पण एका घराण्याचाच भाग आहे तर? अजूनही आहे. 21व्या शतकात सुद्धा नातेसंबंध करताना हा आपल्यातला नाही, तो आपल्यातला नाही, आम्ही देशमुख आहेत. मराठ्यांमध्ये असं म्हटलं जातं की आम्ही देशमुख आहे, आपला देशमुख समाज. बऱ्याचदा ऐतिहासिक घराणी ती सरदार असू द्या, नाईक असू द्या, जहागीरदार असू द्या, छोटी मोठी, त्यांना असं म्हणतात की ते देशमुख आहेत, जनरल आहेत, हे देशमुख आहेत, पाटील आहेत. आता मुळात त्या अधिकारावर आहे बरं का. प्रत्येकाला हे वतन सुद्धा किंवा सरंजाम सुद्धा हा कर्तृत्वानं मिळाला. आणि कोणतरी आपला पुरुष अरे शून्यातून मातीतनच वर आलेला आहे. तिथून पुढे घराण्याचं परिस्थिती बदलली, मग नातेसंबंध पण बदलले. साहजिक आहे ना, आजही आर्थिक स्तर बदलतो, आपण बंगला बांधतो, गाड्या, आपलं भौतिक आणि सगळा राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तर बदलतो. आजही एखादा मुलगा MPSC UPSC क्लिअर झाला, IAS झाला, तर त्याला मंत्र्यांची स्थळं येतात. क्लास 2 झालं तर त्याला साखर कारखान्याचा संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचं सभापतीचे स्थळ येतात.
तो आपला शून्यातून गेलेला असतो, पण सुधारतात, त्या पुढचे संबंध सगळे सुधारतात, मग त्याचं सगळं सगळं बदलतं. त्याचा भाऊ, त्याचा चुलत भाऊ कुठेतरी कामाला जातो शेतात गावावर, पण त्याचे नातेसंबंध सुधारतात ना. तो कोणत्या तरी बड्या प्रस्थाचा जावई होतो आणि प्रस्थापितामध्ये येतो, बहुजन अभिजनांमध्ये येतात आणि मग ते अभिजनच होतात. मग तो एक लेवल, पण अभिजन मंडळींचा स्तर हा 5-50 वर्षांनी बदलत असतो. आजही तुम्ही जो मग प्रश्न विचारला ना, ती मानसिकता अजूनही समाजात आहे की आम्ही सरदार, आम्ही जहागीरदार, आम्ही देशमुख, आमचे संबंध यांच्याशी मध्येच होतात. त्याच्यात पण मग छोटे देशमुख, आता मावळातले किंवा पश्चिम पट्ट्यातले देशमुख आहेत, ती 20-30 गावांची देशमुखी होती. आणि वरचे जे घाटावरचे आहेत यांना 200-250 गावचे देशमुखी. तुम्ही विदर्भ मराठवाड्यात बघितलं तर देशमुख मंडळींना खूप जमीन येतो, 500 एकर जमिनीत. म्हणजे तुम्ही परभणी जिल्ह्यात अकोला, अमरावती तिकडं जर बघितलं ना, तर ती देशमुख मंडळी ती फार मोठी आहेत. आणि कोकण मावळातली मग देशमुख मंडळी त्या तुलनेनं, किंवा आज त्यांची परिस्थिती तशी नाही. किंवा बऱ्याचदा काय होतं माहिती का, सरदार देशमुख घराण्यामध्ये थोरलं घर जे असतं ना, त्याच्याकडे त्या राईट्स यायचे वतनाचे किंवा सरंजामाचे. हा एक लूप होल आहे. त्याच्यामुळे त्या धाकट्या नातेसंबंध, मानपान किंवा आर्थिक परिस्थितीत नंतर कमी पडायच्या. त्याच्यामुळे जी मोठी दिसत आहेत आपल्याला ती थोरल्या शाखा पण दिसतात. मग थोरल्यांचे संबंध पण वेगळे, यांचे पण वेगळे. म्हणजे एका गावात जरी देशमुख असले तरी त्यांचे सगळ्यांचे संबंध एका याच्यात नसतात, आणि त्यात बरेचसे क्लास आज पण तयार झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे उगाच आडनावापुढं आज सरदार, जहागीरदार, पाटील, देशमुख लावणं हे फक्त लग्नपत्रिका आणि बॅनर पुरतच मर्यादित आहे. तुझ्या पुस्तकामध्ये एक संदर्भ आलेला आहे, मराठी माणसाने पहिली काढलेली सर्कस म्हणून एक संगमनेरमधला संदर्भ. तो किस्सा काय आहे नेमका, सांग ना. माझ्या पुस्तकात एक वेगळाच वाडा आहे. तो 1922 सालचा आहे, मोरेंचा. संगमनेर तालुक्यामध्ये वडगाव पाण नावाचं एक गाव आहे. तिथल्या यशवंतराव गंगाराम मोरे या शेतकरी कुटुंबातल्या माणसानं 1881 साली सर्कस काढली होती. ग्रँड इंडियन सर्कस असं त्या सर्कसचं नाव आहे. ती भारतातली पहिली सर्कस मानली जाते, पहिली किंवा दुसरी सर्कस. तर त्यांनी त्या घराण्याची परिस्थिती खूप सुधारली आणि पुढच्या 3 पिढ्या ती सर्कस चालली आणि 1966च्या आसपास ती सर्कस बंद झाली. पण तो वाडा जर आपण बघितला तर अजूनही आहे. थोडंसं बंगला संस्कृतीकडे वाटचाल होत होती. इंग्रज काळातही वाडे होते, थोडे वेगळ्या धाटणीचे. त्याच्यावर व्हिक्टोरियन गॉथिक शैलीचा, इंग्रजी आर्किटेक्चरचा पण प्रभाव होता. तर त्या सगळ्या संक्रमणाच्या काळातला तो वाडा आहे. सुंदर वाडा आहे. आणि त्यांच्याकडं वाघाचा सागवानी पिंजरा आहे, ते साखळदंड वगैरे बऱ्याचशा गोष्टी सर्कशीमधल्या अजून आहे. त्यांच्याकडे हत्ती, घोडे, उंट त्यांच्या घरी होते. त्यांच्या आत्ताची जी मुलं वगैरे, आत्ताचे 60-70 आहेत, ते लहानपणी आपण कसे मांजराच्या पिलासोबत खेळायचे, ते हत्ती सोबत खेळायचे सगळे. आता बंदी असेल. हा, नाही, नंतर ती सर्कस विकली, कारण सर्कस आणि तमाशे, टेलिव्हिजन वगैरे मनोरंजनाची वेगळी साधनं आल्यामुळे ती सगळं गेलं. पण त्या काळात मोरेंची परिस्थिती पण फार सुधारली आणि ती सर्कस, ते त्याच्यावर अजून संशोधन झालेलं नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर ते एक विशेष आहे. सध्या त्यांचे वंशज भगवंतराव मोरे हे राज्याचे ॲडिशनल DGP होते. पोलीस क्षेत्रात फार मोठं नाव त्यांचं आहे. त्यांना मी म्हटलं आता ते आम्ही ते लिहितोय त्याच्यावर काहीतरी. आणि त्यांच्या घराण्यातले एक संपतराव मोरे होते. तर ते गमतीनं म्हणायचे लोकांना, असं काही भांडणं बिडणं झाले की मी, अरे वाघ नाचवले तिथं माणसं काय, त्यांचा डायलॉग होता. आणि फेटा बिटा सगळा तो एकदम पोशाख, बोलणं वगैरे भारदस्त होतं. त्यांची सर्कस विकली, पण एक हत्ती त्यांनी ठेवून घेतला होता, कारण त्यांच्या मुलीचं, पद्माताईचं लग्न व्हायचं होतं. आणि मग ते एक हत्ती ठेवून घेतला, कारण नवरदेव मिरवायला हत्ती. असे बरेच गमतीशीर किस्से आहेत पुस्तकात, ते वाचायला मिळते. आणि मग त्या गावात काय झालं, त्या सर्कसमध्ये काम करणाऱ्या काही बाकीच्यांनी सर्कस काढल्या. गावातल्या त्या थोरातांनी रिनाऊंड बॉम्बे सर्कस आणि साऊथ इंडियन सर्कस ही पण काढली. 3-4 सर्कशी त्या गावच्या होत्या. मग त्या गावात तंबू शिवण्याचा पण उद्योग, सर्कशीत कोण रिंग मास्टर, कोण उड्या माराल, काय काय जे असतील ते, आणि सर्कशीचं गाव अशीच त्याची ओळख होती, वडगाव पाण. सुमित, मला सांग, हे आता मी पाटील यांच्या संदर्भाने प्रश्न विचारले, देशमुखांच्या संदर्भाने आपण सविस्तर बोललो, पण हे फक्त मराठा समाजातच पहिल्यापासून होतं का आणखी काही दुसऱ्या जातींमध्ये याचा संदर्भ? हो, बाकीच्या जातीत पण आहेत ना. पाटील, सरदार, नाईक, सरदार मंडळी ही म्हणजे प्रामुख्यानं मराठा समाजातच होती, पण इतर समाजांमध्ये पण ती आढळतात. धनगर समाजात आहेत, ब्राह्मण समाजात आहेत, वंजार समाजात आहेत, असं आपल्याला आढळतं. जिथं जिथं जो समाज जास्त ज्या गावामध्ये. उदाहरणार्थ पाटील आपल्याला ब्राह्मण पण दिसतात. धनगर समाज म्हणजे भीमथडीवरची गावं जर आपण बघितली, पुणे, सोलापूर आणि त्या भागातली, किंवा नगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागातली, तर तिथल्या पाटील की धनगर समाजाला आहेत. देशमुखी पण धनगर समाजाला होती ना. माळशिरसचे किंवा सांगोल्याचे देशमुख, गणपतराव देशमुख आमदार होते शेकापचे, धनगर समाजातले आहेत ना ते. किंवा कोकणात कायस्थ प्रभू पण देशमुख आहेत, ब्राह्मण पण देशमुख आहेत. CD देशमुख
जे भारताचे अर्थमंत्री होते, ही वॉज चांद्रसेनी काय असतं प्रभू, ब्राह्मण पण देशमुख असायचे, महादेव कोळी पण देशमुख असायचे. आदिवासी समाज नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका जर आपण पाहिला ना, तर त्या अकोल्यामध्ये जे देशमुख आहेत ते महादेव कोळी समाजाचे, कारण तिथं तो समाज जास्त होता. महादेव कोळी समाजामध्ये ते गावोगावच्या पाटीलके पण महादेव कोळी समाजाला आहे आणि देशमुखी पण आहे. आणि जव्हार, जे पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार नावाचं गाव आहे, तो जव्हार संस्थान होतं, तो जव्हारचे राजे आहेत ते संस्थानिक हे महादेव कोळी समाजातले. आणि भारतातलं, महाराष्ट्रातलं जे 1947 पर्यंत संस्थान होतं जव्हार, महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं संस्थान, शिवाजी महाराजांच्या पूर्वीचं ते घराणं आहे. महाराष्ट्रातलं सर्वात जुनं संस्थान हेच कोणा मराठा किंवा ब्राह्मणाचं नाही, ते महादेव कोळी समाजाचं आहे. रुलर तिथले महादेव कोळी होते. नाईक ही पदवी मगाशी पण नाईक निंबाळकरांच्या संदर्भाने आला, आणखी कुठे कुठे वापरली गेली आणि मग एखादी मोठी नावं त्या संदर्भातली असलेली नाईक? अच्छा, नाईक, हा तो एक प्रश्न की नाईक म्हणजे लीडर, पुढारी या अर्थानं तो नायक ना, लीडर पुढारी. तर तो मी जेवढा अभ्यास करतो ना, तो आदिवासी समूहांचे जे पुढारी असतात त्यांना पण नाईक म्हणतात, किंवा सावकार जे असतात मोठे मोठे त्यांच्या पुढे नाईक लावलं, नाईक भिडे, नाईक रास्ते, अशा सावकारांपुढे पण ते बिरुद लावलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं ती आता उदाहरणार्थ उमाजी नाईक जे होते ते रामोशी समाजातले होते ना, नाईक, त्यांचं मुळात नाव असेल काहीतरी वेगळं. किंवा आदिवासी कोळी मंडळी पण नाईक, राघोजी नाईक भांगरे इंग्रज काळात मोठं बंड त्यांनी केलं, जाऊजी नाईक बांबळे इंग्रज काळात मोठं, भागोजी नाईक हे जे होते हे भिल्ल समाजातले होते. 1857च्या बंडात भागोजी नाईकांनी मोठा पराक्रम गाजवला. तर ह्या आदिवासी समाजामध्ये पण ते नाईक पदवी चांगली गौरवाने मिरवली जाते. मग असे तू तुझ्या संदर्भाने सुरुवातीलाच बोलला की तुझ्या घराण्यातून येतो डेंगळे, तर त्र्यंबकजी डेंगळेंच्या नावाने तो डेंगळे पूल आहे पुण्यातला. तर आम्हाला हे ऐकायला आवडेल की नेमकं त्यांचं काय कार्य होतं. तर थोडक्यात जरी तू सांगितलं तर बरं वाटेल की डेंगळे पूल ज्यांच्या नावाने होता पुण्यातला, तर त्यांचं काय कर्तृत्व होतं, त्यांचं काय काम होतं? त्यांचा काळ हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या म्हणजे पेशवाईच्या मराठेशाहीच्या अगदी शेवटच्या काळातला, ज्या काळात इंग्रज सत्ता भारतभर खरं म्हणजे विस्तारली होती आणि मराठा सरदारांशी किंवा अनेक घराण्यांशी त्यांनी तह केलेले होते आणि बऱ्यापैकी सार्वभौमत्व हे जरा बाधित झालेलं होतं. म्हणजे भारतभरच, दक्षिणेत, पश्चिमेत, उत्तरेला पण सगळं ते झालेलं होतं. त्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे होते. पहिली गोष्ट, ती एक शून्यातून सर्वसामान्यातून आलेली व्यक्ती होती, त्यांना कसलाही वारसा नव्हता आणि ते शून्यातून आले, आधी हेर झाले आणि मग पेशव्यांचे सरदार झाले, अहमदाबादचे सुभेदार झाले, कर्नाटकचे सुभेदार झाले, पेशव्यांच्या तोपखान्याचे अंमलदार झाले. बऱ्याचशा अपॉइंटमेंट्स त्यांना त्या काळामध्ये होते, म्हणजे फार लवकर. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की इंग्रजांचा जास्तच हे मराठेशाहीमध्ये हस्तक्षेप व्हायला लागला. तर त्यांनी वाढत्या इंग्रजी सत्तेला आव्हान देणं चालू केलं. 1811 पासूनच कुठंतरी गड किल्ल्यांच्या डागडूच्या करणं, तोफखाना भांबुर्ड्याला नवा सुरू केला. भांबुर्डा म्हणजे आजचं शिवाजीनगर. नवीन नवीन माणसांच्या नेमणुका पेशवाईमध्ये केल्या. त्यानंतर अनेक त्या ठिकाणी बरीचशी नवी लोक त्यांनी आणली. लष्कर भरती चालू केली. अरब, गोसावी वगैरे, रोहिले यांची नवीन लष्कर भरती त्यांनी चालू केली. इंग्रजांच्या डोळ्यात ते खुपलं की हे त्र्यंबकजी डेंगळे हे काय करतोय बाजीरावांना भरीस घालून. आणि मग त्यांचा एका खून प्रकरणाशी 1815ला संबंध जोडला गेला. तो बराच मोठा घटनाक्रम आहे. त्यांना ठाण्याच्या तुरुंगात ठेवलं, तिथून ते पळाले. त्याही किस्से भयानक आहे. म्हणजे लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चा होणारा किंवा लंडनच्या द लंडन गॅझेटमध्ये नाव छापून येणारा तो पेशव्यांचा सरदार, पेशव्यांचा दिवाण, शेवट फार हाल झाले हो त्यांचे. त्यानंतर त्यांचं ते करणंच तिसरं आंग्ल मराठा युद्धाला कारण ठरलं किंवा गंगाधर शास्त्री खून प्रकरणामुळे ती ठिणगी पेटली आणि 1817-18ला तिसरं आंग्ल मराठा युद्ध, मराठे आणि इंग्रजांचा संघर्ष झाला. त्याच्यानंतर त्र्यंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांनी काशीजवळ चुनार म्हणून एक किल्ला आहे उत्तर प्रदेशात, तिथं ठेवलं. 10-11 वर्ष ते तिथं खिचपत पडले होते. त्याची महाराष्ट्राला जाणीव नाही. मला सोडा म्हणून त्यांनी पत्र जी पाठवली त्याच्यावर लंडनला चर्चा, ती इंडिया ऑफिसमध्ये बराचसा पत्रव्यवहार आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि फार मोठं नाव त्र्यंबकजी डेंगळ्यांचं होतं. त्यांचं व्यक्तिमत्व लोकांसमोर आलं ते 1963 साली झेप या कादंबरीतनं. नासर इनामदारांनी ती कादंबरी लिहिली आणि मग तिला मराठी लोकांनी फार उचलून धरलं की ज्या काळात राज्यकर्त्यांचाच इतिहास असतो त्या काळात कुठंतरी एक ज्याचं नाव झाकोळला गेलेला एक कर्तृत्ववान सरदार. आणि मग आमचा वाडा बघायला भरपूर लोकांचा ओघ यायला लागला, त्र्यंबकजींवर बरंचसं काय काय. पण तरी अजून त्यांचं कार्य इतकं व्यापक आहे ना आणि साधनही भरपूर आहे की ते बरंचसं काय 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 करायला लागणार आहे. ते ठाण्याच्या तुरुंगातनं जेव्हा पळाले 1816-17ला, त्यांनी भिल्ल, मातंग, रामोशी समाज संघटित केला महाराष्ट्रात, प्रामुख्याने खानदेश आणि फलटण भागात. 10-15 हजार लोक त्यांनी कमी काळात जमा केलेली आहेत.
आणि ती महाराष्ट्रातली किंवा भारतातली पण महाराष्ट्रातली पहिली बंड मांडली जातात आदिवासी रामोशी समाजाची. त्यावेळेस सगळे ते काय करायचे याच्या चर्चा लंडनला झालेल्या आहेत. इतकं त्या व्यक्तीचं कार्य आहे. म्हणजे मी माझ्या तोंडून कौतुक नाही, फक्त इतकं नाही इतिहास सांगतोय. आहेच ते तितके. खूप छान गप्पा झाल्या सुमित. सगळ्या अंगाने बोललास. वैयक्तिक तुझ्या पुस्तकाबद्दलही या पॉडकास्टमध्ये तू सगळं सांगितलंस. आणि काही लोकांच्या मनामध्ये शंका असतील, त्या लोकांच्या अंगाने मी तुला प्रश्न विचारले. साध्या पद्धतीने आम्हाला समजतील अशा शब्दामध्ये तू उत्तरं दिली. महाराष्ट्र गटाच्या सगळ्या टीमतर्फे तुझं खूप खूप धन्यवाद, तुझे खूप खूप आभार. धन्यवाद.